आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे 2 अपडेट्स बघणार आहोत। त्यामध्ये पहिली जी अपडेट्स आहे तर ते आपली SMPL याचिका जे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल आहे। तर त्याची आज जे औरंगाबाद खंडपीठामध्ये कोर्ट रूम नंबर 1 मध्ये जे त्याची हिअरिंग होणार आहे। आणि मित्रांनो याची जे हिअरिंग होणार आहे तर त्याला जे आज नंबर देण्यात आलेला आहे काउज लिस्टमध्ये, तर 952 क्रमांकावर त्याची हिअरिंग होणार आहे। मित्रांनो आज या याचिकेची जी हिअरिंग होणे ते आहे, याची शक्यता जास्त आहे हिअरिंग होण्याची, कारण त्याचा क्रमांक जे आहे आज देण्यात आलेला आहे 952 नंबरवर ही याचिका सुनावणीला येणार आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो SMPL 2/2022 सदर याचिका जी आहे मान्य मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली होती आणि राज्य शासनाच्या विरुद्ध ही याचिका होती। या याचिकेमध्ये जे TIT परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते आणि सदर याचिकेमध्ये जे आहे शिक्षक भरतीचा जे रोडमॅप होता तर ते मान्य उच्च न्यायालयाने शासनाला देण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने रोडमॅप देखील देण्यात आला होता, परंतु त्यामध्ये सदर याचिकेमध्ये स्टे आला होता। त्या अनुषंगाने थोडंसं यामध्ये डिले झाला होता। तर आता या याचिकेमध्ये आज मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठामध्ये जेव्हा ही याचिकेला सुनावणीला येणार आहे तर त्यामध्ये नक्कीच मान्य जज साहेब जे आहे शिक्षक भरती संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाईचा अहवाल मागू शकतात किंवा शिक्षकांची भरती आत्तापर्यंत का केली नाही याची विचारणा ते करू शकतात। तर आत्ताची ही जी हिअरिंग होणार आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याची हिअरिंग जे झाल्यावर ज्यामध्ये आदेश होतील किंवा जे काही या याचिकेमध्ये सुनावणीमध्ये होणार आहे ते आपण जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू। त्यानंतर आता दुसरी अपडेट्स विधान परिषदेमध्ये आज एक लक्षवेधी आहे, अत्यंत तर मित्रांनो दुसरी जी अपडेट्स आहे तर आज महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये जे दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणजे आज 14 डिसेंबरचा, तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षवेधी जे आहेत लावण्यात आलेली आहे। या आपण स्क्रीनवर बघू शकतो की लक्षवेधी जे आहे ते सूचना, तर त्याची महाराष्ट्र विधान परिषदचे नियम जे आहे 101 अन्वये हे लक्षवेधी सूचना मांडण्यात येते। त्यामध्ये जे आमदार आहेत माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी जे आहे ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी इथे जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण पवित्र पोर्टलचे शिक्षक भरती संदर्भात एक लक्षवेधी मांडलेली आहे। तर त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याबाबतचे शिक्षण आयुक्त यांचे जे एक पत्र निर्गमित झाले होते 20 जुलै 2023चे, तर ते निर्गमित झालेले पत्र आहेत। त्यानंतर त्या पत्रामध्ये बिंदूनामावली रोस्टर बाबतच्या खुल्या प्रवर्गाच्या तक्रारी विचारात घेऊन ज्या सूचना निर्गमित केलेल्या असणे त्याच पद्धतीने NTC म्हणजे भजक जो आपला प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाची देखील बिंदूनामावली तपासताना त्रुटी दूर केली जावी। बिंदूनामावलीतील घोळ दूर करून NTC प्रवर्गाला त्यांचे जे आरक्षण आहे 3.5% 3.5% आरक्षणानुसार इथे त्यांना जागा मिळण्याबाबत 18 मे 2023 रोजीचे निवेदन दिलेले असणे। मागील 2017 मधील शिक्षक भरतीमध्ये देखील NTC प्रवर्गाला 3.5 जे त्यांचं 3.5% जे आरक्षण आहे 3.5% त्यांचं आरक्षण असून देखील त्यांना आरक्षणानुसार NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जागांची जी आहे भरती केली जात नसणे। त्याला कारण म्हणजे NTC प्रवर्गातील ज्या उमेदवारांची मेरिटनुसार खुल्या गटात निवड होते तर त्या जागांची नोंद रोस्टरमध्ये तपासणी जनरलमध्ये होण्याऐवजी ते NTC मध्ये धरून रोस्टर तपासला जाणे, त्यामुळे NTC प्रवर्गातील जागांचा अनुशेष रिक्त राहण्याऐवजी अतिरिक्त दाखवला जात असणे। रोस्टर घोटाळ्यामुळे जे आहे NTC प्रवर्गातील 3.5% प्रमाण जागांचा त्यामध्ये अनुशेष शिल्लक असून देखील त्या प्रवर्गाला इथे जागा अतिरिक्त दाखवल्यामुळे NTC प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होणे। त्यामुळे शासन स्तरावरून सर्व जिल्हा परिषदांमधील NTC प्रवर्गाच्या बिंदूनामावली तपासणीतील त्रुटी दूर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्याची विनंती विद्यार्थी लोकप्रतिनिधी यांनी जे आहे शासनाकडे करूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। याबाबत शासनाचे कारवाई संदर्भात मित्रांनो हे अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षवेधी पवित्र पोर्टल शिक्षकांची भरती संदर्भात त्यामध्ये NTC प्रवर्गावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आज मांडण्यात येणार आहे आणि याबाबतची जी अपडेट्स असणार आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार आहेत। तोपर्यंत मित्रांनो हे दोन्ही अपडेट्स होते आजच्या त्यामध्ये, तर हे दोन्ही अपडेट्स आल्यावर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाईल।